मी आपले ठाणेदार साहेब यांना विनंती करते की आपण या प्रसंगी 2 शब्द व्यक्त करावे. आज महाशिवरात्री दिनानिमित्त कालच मी माझे 2 शब्द बोललोय. पुन्हा त्याच गोष्टी सांगणं थोडंसं थोडक्यात सांगतो. फक्त एवढंच सांगितलं होतं आपल्याला की आपण आपल्या आई वडिलांची जशी आपल्या मुलांची काळजी घेता तशीच आपल्या आई वडिलांची काळजी घ्या. आपल्याला बाबाजी जो मार्ग दाखवतात, काल कीर्तन झालं त्याच्यामध्ये जो मार्ग दाखवतो तो फक्त आपण 1 वर्ष फक्त इथून जेव्हा तुम्ही जाताय तेव्हा तुम्ही 1 वर्ष आपल्याबरोबर घेऊन जाऊन आपलं घरातील वागणं व इतरांबरोबर वागणं तशा पद्धतीचं असावं आणि पुढच्या वर्षी पुन्हा नवीन संदेश घेऊन आपण काम करावं. एवढंच छोटीशी गोष्ट आहे. एवढं सर्वांनी पाळायला पाहिजे. तसेच मी डॉक्टर साहेबांचं तसंच त्यांच्या चमूचंही अभिनंदन करतो की त्यांनी 2 दिवस आम्हाला चांगली सेवा दिली. तसेच सर्व आमचं चिचगड पोलीस स्टेशन, तसेच आमचे सर्व सैनिक, तसेच आज आपल्यासाठी काम करणारे जे आपले स्वयंसेवक आहेत जसे की आमचे पोलीस पाटील यांनीही खूप चांगलं नियोजन केलेलं आहे. आता आपली मला वाटतं 4 ते 5 वाजता आता थोड्या एक तासामध्ये जर काला फुटला नंतर आपण जेवण करून आपण परतीच्या मार्गाने जाणार आहे. तर हे जेवढं सुंदर जंगल दिसतंय तसंच जंगल राहावं. कुणीही प्लॅस्टिकचा कुठला कुडा कचरा टाकू नये. कारण की जर तुम्ही तसं केलं तर आमचे लोक तिकडे पुढे पावत्या मारायला तयार आहेत. असं समजा ज्याने कुडा कचरा टाकला आणि ज्याने काहीतरी घाण केली त्याच्या गाडीला पुढच्या बाजूला पावती होणार आहे. असं बघा, मी बाबाजींना कालच म्हटलं की एवढं चांगला आपला परिसर आहे, हा अजून चांगला कसा असावा. जसं आलोय आपली संख्या जेव्हा जातीये तेव्हा दिसायला पण नाही पाहिजे, बरोबर आहे का. आणि सगळ्यांनी एकदम शांततेत हा कार्यक्रम आपला पार पडलेला आहे. आता थोडासा अवधी आपला काला पण फुटणार आहे. तर सर्वांनी सहकार्य असंच चालू ठेवावं आणि बाबाजींची असेच आशीर्वाद आपल्या सगळ्यांना तसेच आमच्या चिचगड हद्दीतील आमचे पोलीस स्टेशन असो किंवा हद्दीतील लोकांना मिळावेत. तसंच मी हे अजून एकदा आपल्याला असं सांगतो की आता जाताना आपण ज्यावेळेस जाणार आहे त्यावेळेस की कुठलाही कुडा कचरा टाकू नका. जो आहे आपल्या पिशवीत घेऊन जावा आणि नंतर कचरा पेटीमध्ये टाका. कारण की आपला जो परिसर आहे गेल्यानंतर तो प्लॅस्टिकच्या याने आणि त्याच्यामुळे आपले जे याच्यामध्ये बिबटे आहेत, जनावर आहेत, अस्वल आहेत, हे तुमचं प्लॅस्टिक खातात आणि परत त्यांना तो त्रास होतो. मग फॉरेस्ट पुन्हा एकदा आपल्याला बोललं जातं की फॉरेस्टवाले जे RF होय ते DF होय ते बोलले जाते की तुमच्या लोकांमुळे आमचं नुकसान होतंय. त्याच्यामुळे आपल्या जी आश्रमाची जी संस्थेची जी इमारत आहे आणि आपल्याला जी वाढवायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा त्रास होतो, बरोबर आहे. तर एवढंच एक बोलणं आहे. दुसरी गोष्ट, 2 दिवस तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं त्यामुळे आम्ही तुम्हाला पोलीस स्टेशनच्या वतीने पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. माझं छोटंसं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वागत गीताचा कार्यक्रम आपण इथे घेत आहोत. स्वागत गीत म्हणण्याकरता मी कुमारी भुवनेश्वरी ताई ब्राह्मणकर तसेच सौ युगेश्वरी ताई भोसले यांना निमंत्रित करते. सद्गुरु माऊली श्री शांतामरत्न तवाडे बाबा की. गुरुवर तेरे चरणों की, गुरुवर तेरे चरणों की, गर धूल जो मिल जाए सच कहती हूँ गुरुवर, तकदीर बदल जाए गुरु
लहानपणापासून ऐकत आलो आहे. आपण देवघरात देवाला नमस्कार करतो आणि म्हणतो, आपल्यासोबत एखादं आपलं लेकरू असलं तर आपण देवाला म्हणतो, माझ्या लेकराला देवा सुखी ठेव. आणि त्यालाही म्हणतो की देवाला नमस्कार कर आणि देवाला म्हण की मला सुखी ठेव म्हणून. मग हे सुख म्हणजे नक्की काय आहे? असाच एक मुलगा 18-20 वर्षाचा होता. तो लहानपणापासून ऐकत आला की आई सांगत होती त्याला की देवघरात म्हण की देव मला सुखी ठेव. आणि त्यानंतर 18-20 वर्षानंतर त्याला जेव्हा समज आली व्यवस्थित, त्याने देवाला प्रश्न केला की देवा, हे सुख म्हणजे नक्की काय आहे? काय आहे सुखाचा अर्थ? तेव्हा देव उत्तरले, यावर प्रकट झाले आणि या प्रश्नाचं उत्तर त्या चिमुरड्याला त्यांनी दिलं. देव म्हणाले की हे बघ, तुला सुखाची व्याख्या मी सांगतो. एक काम कर, तुझ्या वहीचं एक पेज घे, एक पान घे आणि त्या पानावर एका बाजूला तुला समज आल्यापासून आजपर्यंत तुला किती जणांनी मदत केली आहे त्या लोकांची नावं लिही. मुलांनी नावं लिहिण्यास सुरुवात केली. जवळपास 30-40 लोकांची यादी तयार झाली. मग देव आणखी उत्तरले, त्याचबरोबर त्या पेजवर, त्या पानावर दुसऱ्या बाजूला तू किती जणांना मदत केली आहे त्याची यादी कर. त्या मुलाने यादी करायला घेतली. जवळपास 5 ते 10 जण झाले. यावर देव म्हणाले की ज्या दिवशी तुला मदत करणाऱ्यांच्या संख्येपेक्षा तू किती जणांना मदत केली आहे ती संख्या जेव्हा ज्या दिवशी जास्त होईल, ते समाधान तुला मिळेल, ते म्हणजे नक्की सुख आहे. तर हे सुख आपल्याला मिळवायचं आहे. आणि आवर्जून मी भाविक भक्तांना सांगते की दान करताना सेवाभावी वृत्तीने दान करा, मनसोक्त दान करा. कारण आपण लहानपणी चौवाष्टा खेळला असेल, मी पण खेळला आहे. माझ्या आजीने शिकवलं होतं की पहिलं दान आपण चौवाष्टाच्या गोट्या जेव्हा टाकतो ना, तर त्यावेळेला माझी आजी म्हणायची की पहिलं दान हे देवाला द्यायचं असते, दुसरं दान हे धर्माला द्यायचं असते आणि तिसरं दान हे कर्माला द्यायचं असते. आणि म्हणून मला इथे सगळ्यांना सांगायचं आहे की आपण सर्वजण इथं पहिलं दान हे देवाला अर्पण करण्यासाठी इथे बसलो आहे. दुसरं दान म्हणजे धर्म. जसं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मरक्षणाचं कार्य अविरत सुरू ठेवलं आणि तेच कार्य आपल्यालाही यापुढे असंच सुरू ठेवायचं आहे. ते धर्मरक्षणाचं कार्य असंच अविरत चालू, ही एक मनी सदिच्छा व्यक्त करते. आणि तिसरं दान म्हणजे कर्म. इथून निघताना प्रत्येकाने सेवाभावी वृत्ती जोपासावी आणि आपलं कर्म हे चांगलं करावं, जेणेकरून या भगवंताचा आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि आपलं जीवन सुजलाम सुफलाम होईल. याकरिता प्रत्येक भाविक भक्ताने म्हणून अशी भक्ती करायची आहे. बघा, विषय समोर आला. हे एवढ्या घनघोर अरण्यामध्ये एक जगविख्यात ही संस्था प्रकाशित होत चाललेली आहे. चारी बाजूनं या संस्थेला मदतीचा हात मिळतो आहे आणि जिकडे तिकडे ढासगड उदो चाललेला आहे. याचं सर्व श्रेय कोणाला जर असेल तर इथं बसणाऱ्या प्रत्येकाला श्रेय आहे. असं वाटते लोकांना की ही तवाडे महाराजांनी केलेली संस्था आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, तवाडे महाराजाकडे काही पगार नाही. तवाडे महाराजाच्या घरी काही बापा आज्याची प्रॉपर्टी नाही. तवाडे महाराजाच्या घरी काय 2 पैसे कमवण्याचा उद्देश नाही. तवाडे महाराजांनी जे काही इथं पैसे लावले असतील ते मात्र तुमचे आहे. तुम्ही दिलेली 5 रुपये, 100 रुपये, 500 रुपये जी दक्षिणा आली माझ्याकडे, ते तुमच्या दक्षिणेच्या भरोशावर हा इथं एवढा मोठा श्रेय उभा झालेला आहे. म्हणून माझं काही नाही आहे, हे सर्व तुम्ही केलेलं आहे. दुसरी गोष्ट, दानदाते भरपूर आहेत. एकेका दान द्याचा स्वागत करायला गेलो मी तर माझं आयुष्य कमी पडेल खरं सांगतो. सागराला भरती येतो ना, सागर भरतो. एकेका घरापासून, एका गल्लीपासून, अंगणापासून एक एक पाण्याचा प्रवाह, एक एक थेंब
नदी नाल्यातून वाहत 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 जेव्हा सागरात जातो तेव्हा तो मोठा सागर दिसतो. एका बुंदालाही त्याची किंमत आहे. थेंबे थेंबे तळे साचे. त्याप्रमाणे तुमच्या सहकार्यानं एवढा मोठा भव्य दिव्य स्वरूपाचा संस्थान या ठिकाणी पर्यटन स्थळ तीर्थस्थळ म्हणून जगविख्यात होतो आहे. आज तुम्ही याचा अनुभव घेता. आता बरेचसे लोक असे आहेत मागल्याशिवाय देत नाही, पण काही लोक असे आहेत बिन मागे मिले मोती मागे न मिले भीक. मागल्यानं भीक मिळत नाही बरं का, पण बिन मागल्यानं मोती मिळून जातात कधी कधी. असाच या ठिकाणी मोत्याचा वर्षाव झाला. तुम्हाला काय सांगू मी, या ठिकाणी बराच श्रेय आहे. तुमच्या प्रत्येकाचा श्रेय हे मी विसरू शकत नाही. फक्त नाव माझं आहे, मात्र कार्य तुमचं आहे हे गोष्ट नक्की आहे. आणि ते चित्रगुप्तांनी परमेश्वराच्या ललाट पत्रिकेमध्ये वही खात्यामध्ये दान धर्माच्या लिहून ठेवलाय. मी तोंडानं तुमची व्याख्या करीन किंवा स्तुती करीन किंवा सन्मान करीन, स्वागत करीन, त्याच्यानं काय होत नाही. ते स्वागत देवाच्या दरबारामध्ये रिझर्व्ह बँकमध्ये तुमचं पुण्य भरलेलं आहे. ते तुम्हाला या जन्मी नाही त्या जन्मी मिळणार याची खात्री ठेवा मात्र. पण असेही काही लोक मिळतात की बिना मागल्यानंही काय मागायची गरज नाही. ज्याला निर्विकल्प निराशी दान म्हणतात. दान करताना कित्येक लोकांना असं वाटतं की आपण दिले तर आपलं नाव आला पाहिजे, आपला स्वागत झाला पाहिजे, आपल्या नावाचा कुठेतरी गवगवा झाला पाहिजे. पण असे काही लोक आहेत की ज्यांना नावाची गरज नाही, आपल्या कीर्तीची गरज नाही, स्वागताचीही गरज नाही. अशी माझ्याकडे काही काही व्यक्ती आहेत. या ठिकाणी आमचे प्रभाकरराव टेकाळे हे तुम्हाला सांगतो, जेवढ्या जेवढ्या इथं सिमेंटच्या मूर्त्या आहेत ह्या त्यांच्याकडून दान आलेल्या आहेत बरं का. कुठे कशाची गरज आहे, याचा पर्यटन स्थळाचा विकास कसा होईल, सौंदर्यीकरण कसा वाढेल, त्यांनी आपल्या इच्छाशक्तीनं ज्या ज्या ठिकाणी जे जे कुठं सिंह पाहिजे, कुठं नंदी पाहिजे, कुठं गाय पाहिजे, हे सर्व आपल्या कल्पनेतून साकार करून या ठिकाणी एवढा मोठा सुंदर दृश्य निर्माण केलेलं आहे. ते सुद्धा स्वागतास पात्र आहेत. त्यांनी या ठिकाणी यावं आणि आमच्या मंडळाच्या अध्यक्ष बाबांनी पुराम बाबांनी त्यांचं शाल श्रीफल देऊन स्वागत करावं मी विनंती करतो. प्रभाकररावजी टेकाळे द्या इकडे, फटफट घेत जा. तुम्ही का करता यार दीदी. इथं जे सुतारकाम झालेलं आहे, कवाड म्हणा, खिडक्या म्हणा, दरवाजे म्हणा, आता नवीन मूर्ती बनलेली आहे, ते शोकेश वगैरे, हे सर्व जे फिनिशिंगचे काम आहेत सुतार कार्याचे, ते आमचे ब्रह्मपुरी सुधाकररावजी झिलपे ब्रह्मपुरी यांच्या मेहरबानीतून आहे. न मागता न सांगताही काही काय असे लोक माझ्याकडे दानशूर आहेत. सांगायची गरज नाही. बाबाजीच्या कुठे कार्यामध्ये कमी आहे, आपण त्यांना कसं सहभाग केला पाहिजे, आपल्या गुरुमावलीचा उत्साह कसा वाढेल याकरता दक्ष असणारे फार मोठी हस्ती आहे सुधाकररावजी झिलपे. या इकडे, त्यांचं सुद्धा स्वागत आमचे अध्यक्ष महोदय करतील. सुरुवातीला आमच्याकडे पैसा नव्हता, पण स्वतःच्या तिजोरीमधून ज्यांनी लाखो रुपये या ठिकाणी खर्च केलेले आहेत,
आणि सर्व गुरुमाऊलीच्या शिवेमध्ये आपलं ऐश्वर्य झोकून दिलंय. जशी नामदेवाची दाशी होती ना जनाबाई, अशी लहानसूर सेवाभावी संपन्न साध्वी शुल्काबाई धकिते यांची सुद्धा या ठिकाणी मोठी मेहरबानी आहे. त्यांचं स्वागत आमच्या सविताबाई पुराम करतील अशी मी विनंती करतो. अजून एक व्यक्ती, आमचा घुमट होता, थोडासा पाणी गळत होता, कच्चा झाला होता. एक दिवस सहज विषय निघाला आमच्या मंडळामध्ये. आमचे पुजारी लोक, सेक्रेटरी साहेब वगैरे, हे बाबा ज्या घुमट घरते याला कुठंतरी नवीनीकरण करायला आवश्यक आहे बरं का. मी म्हणलं एवढं पैसे कुठं आणायचा, दक्षिणा आली तिथं मी इथं सर्व अर्पणच करून राहिलो. माझ्याकडे काय नाही बाबा, 1 एकर शेती आहे फक्त 1 एकर. ते घरवालीची इच्छा होती म्हणून, नाही तर मी असा भिकार छोटच माणूस आहोत तुम्हाला खरं सांगतो. हे सर्व संपत्ती जे वैभव दिसते ह्या सर्व माझ्या परमप्रेमी शिष्य परिवाराचे आहे. इथं झोपून दिले. म्हणलं कसं करावं. हे सुधाकरराव झिलपे होते. अरे सुधाकरराव, हा घुमट नव्यानं बनवायची अशी इच्छा आहे या लोकांची, कसं करायचं, तू काय मदत करशील का. सांगा ना बाबाजी. म्हणे तुम्ही म्हणाल तेवढी मदत करू शकतो मी, तुम्ही आदेश करा. तिथं माझ्यासोबत एक पिल्लारे गुरुदेव होते, महादेवराव पिल्लारे म्हणून नाव आहे. गुरुजी म्हणे तुम्हाला गरज नाही, तुम्ही मागणारे नाही, जी जगाच्या पाठी तुम्ही देणारे आहात. जे तिन्ही लोकी नाही दान ते करती संत सज्जन, ते या संताचे महिमान काय म्हणून वर्णावे. आणि अशा आमच्या गुरुमाऊलीनं लोकांना मागणं मला नाही उचित वाटत. मी गुरु करते वेळेस तुम्हाला तन मन धन अर्पण केलेलं आहे. सांगा मला या घुमटाचा खर्च किती आहे. गुरुजी म्हणले या घुमटाचा आम्ही कारागिराला विचारला तर कमीत कमी 6 लाख रुपये त्यांनी सांगितले. म्हणजे 6 लाख रुपये दिले मी, तुम्ही काम सुरू करा. न मागताही स्वतःच्या इच्छेनं 6 लाख रुपये लगेच त्याने आणून माझ्याकडे फेकून दिले. हा नवीन घुमट बनलेला आहे. ते सुद्धा मागतल्यानं तर सारा जग देते, पण न मागताही आपल्या गुरुच्या कार्यामध्ये तन मन धनाने मदत करून गुरुचा उत्कर्ष वाढवण्याकरिता जो खरा माणूस दक्ष असतो त्याचं नाव आहे दान. निराशी निर्विकल्प, न मागताही. कित्येक लोक असे आहेत दान आलेले आहे वस्तूतून चोऱ्या करणारे लोक भेटतील. दान आलेली वस्तू लोकांच्या पैशावाले डल्ला मारणारे लोक भेटतील. पण असे लोक आहेत की आपल्या कमाईतून आपल्या परिश्रमातून प्रपंचाला काटकसर करून लाखोनं दान करणारे लोक माझ्याकडे आहेत बरं का. आणि असते ते पिलारी गुरुजी, त्यांनी बिचारी वा नवरा धर्म करते तर बायका आड येतात, पण ती बाय अशी आहे, अहो 6 लाख काऊन 8 लाख द्या ना बाबाजीला. बाबाजी सोबत आपण स्वर्गापर्यंत गेलो पाहिजे. वा त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी. त्यांना मी बोलवतो तर जोरदार या. आणि त्यांचं स्वागत आमचे अध्यक्ष महोदय सविताताई आणि संजय भाऊ स्वागत करतील. पिलारे गुरुजी या, दोघे जण या तुम्ही. तू कुठं आहे थैला शाल शिकल द्या. चला या दोघे या इकडे या. पिलारे गुरुजी कुठे आहेत. सर्वांनी जरा जोरानं आशीर्वाद देऊन यांना टाळ्यांचा गजर करून स्वागत करा.
लोकास सांगे ब्रह्मज्ञान, स्वतःच कोरडे पाषाण, लाख बोलक्या हुनी थोर, एकची माझा कर्तबगार, हे वचन पाळून सुंदर, ग्राम सुधारावे कार्याने. लोक सांगणारे भरपूर मिळतील, पण करणारे मात्र फार कमी आहेत. आमच्या साधू संतांनी हे सांगितलं नाही की देवाची भक्ती करायची आहे तर घरदार सोडा, बायका लेकरं सोडा, संसाराचा त्याग करा आणि जंगलामध्ये जाऊन संन्यासी बना. मी या जंगलामध्ये येऊन बसलो, आश्रम तयार केला, याचा अर्थ मी संन्यासी आहो असं नाही. मी माझा परिचय तुम्हाला सांगावं असं वाटते, माझ्या मनामध्ये येते. मी एक गृहस्थीच मनुष्य. शेतीवाडी, घरदार, नांगर, फण, पट्टा, म्हशी, गाई सर्व रिश्तेदारी मधून सर्व प्रपंच करोनी परमार्थ करावा, पाय न ठेवावा आडमार्गे. अरे बाबा, तुम्हाला एक दिवस कुठं सत्संगामध्ये जायची वेळ आली तर वेळ मिळत नाही, बहाणे करता. घरादाराचा प्रपंचाचा ओझा सांगता, आम्ही प्रपंच केला नाही असं म्हणता का? प्रपंच करावा नेटका, दिसू द्यावा ना फाटका. अरे ज्याचा प्रपंच फाटला त्याचा परमार्थ बुडाला. घरी 2 पाहुणे आले, जेवायला तांदूळ नाही, चहाला साखर नाही, काय तुमची महाराजगिरी कामात येईल? तशी महाराजगिरी मी नाही केले. अशी बरेच महाराज पाहिले मी, बाहेर डेबादान, घरी खरकुटल्या बाजा, बायकोजवळ कवडीची इज्जत नाही. ती महाराजगिरी माझी नाही आहे. आताही माझा परिचय आहे, प्रपंच तुम्हाला दाखवतो. 5 मुले आहेत माझ्याकडे, 5 जावई आहेत जशास तसे. आमची धर्मपत्नी शांतादेवी, तिनं साथ सोडला. खरी तर मी या स्टेजवर बसण्याचं खरंच श्रेय तिचं आहे. तिने आपला प्रपंच करून सर्व मुली जावांना चोख बंदोबस्त ठेवून शिस्तबद्ध. मला कधी बाहेर जायला मनाई केली नाही, कधीच नाही. महिना आम्ही गुरु महाराजांसोबत सर्व 4 प्रांतामध्ये फिरत होतो. पण तिने आपला प्रपंच कसा नेटका केला, दक्ष केला, तिचा तो श्रेय आहे. तुम्हाला पाहिला आहे, तुम्ही ओळखता तिला. आणि आता मुली जावई सर्व आपल्या घरी असतात, आपला संसार थाटामाटानं करतात, गुन्हा गोविंदानं करतात. त्याचं मला फार कौतुक आहे. देवाचे अनंत उपकार समजतो मी. प्रत्येकाच्या घरामध्ये पोरगा कोणीकडे जातो, सून कोणीकडे जातो, सासू कोणीकडे जातो, पण तसं माझ्या जीवनात कधीच नाही. तीड मात्रही संधी नाही कोणालाही बोलायची. लंब्या नाकानं सांगतो मी समाजाला. असोनिया गृहस्थाश्रमी लक्ष द्याचे सोहम ब्रह्मी, तोची होय जगाचा स्वामी, सत्य सत्य जान त्रिवाचा. भगवान शंकराने पार्वतीला सांगितलं, अरे गृहस्थाश्रमामध्ये राहूनच शिक्षण कमी नाही झालंय, डॉक्टर इंजिनियर आहेत पोरी, जवाई डॉक्टर इंजिनियर आहे. महाराज म्हणजे असा भोंग्या महाराज नाही या जंगलामध्ये येऊन बसलेला. आता हा भूतकाळातलाही झाला, आता वर्तमान काळातलाही झाला. आता माझी समोरची वाटचाल, मी गेल्यानंतर हे व्यासपीठ कसं होईल? माझ्याकडे एकही कोणी व्यक्ती नाही. प्रत्येकाने प्रॉपर्टी जमवली, वैभव जमवला, पण त्याचं संचालन करणारा जर कोणी पाठीमागे नसला तर एवढंही मुसळ केरात जाईल, आपला उद्देश ध्येय सर्व मिटून जाईल. आणि म्हणून मी बऱ्याच दिवसापासून माझा वारसाण कोण होईल, उत्तराधिकारी कोण होईल याचा संशोधन लावत लावत मनामध्ये विचार करत होतो. तर एक मुलगा सिलेक्ट केला मी आज. ते आमचे काशीनाथ बाबा आहेत, 50 वर्ष 60 वर्ष झाले माझ्यासोबत राहतात, त्यांनी खूप सेवा केली. यांचा मुलगा आहे, MSc BEd आहे, MSc BEd. हुशार पोरगा आहे, सुशिक्षित आहे, नम्र आहे आणि भक्ती मार्गात रंगून गेलेला आहे. म्हणलं काशीनाथ आता बुडगा होत चालला, मी खड्डूत झालो. म्हणलं कोणीतरी आमचा नवान वारसाण पाहिजे चालवायसाठी. आणि म्हणून त्याची मी कोमल देशकर यांची नियुक्ती केलेली आहे की भविष्यकालीन माझ्या पदावर भूतकाळ गेला, वर्तमान गेला, पण भविष्य काळाची सुद्धा मी तरतूद करून ठेवलेली आहे बरं का, लक्षात ठेवा. उद्या असं नाही होणार काय झालं म्हणून. आता तो किती दिवसात, किती वेळात, किती हस्तगत करायचा हो तो त्याच्यावर अवलंबून आहे. पण मी माझ्या इच्छेनुसार
आजच्या काळात सुशिक्षित पाहिजे, साक्षर पाहिजे, निर्व्यसनी पाहिजे या दृष्टिकोनातून, आणि चांगला गुरुपुत्रही पाहिजे. तो चांगल्या संताचा पुत्र आहे म्हणून त्याची नियुक्ती केली आणि त्याला मी दत्तक समजून गुरुपदाचा वारसा म्हणून घेतलेला आहे. तुमच्या समोर आज जाहीर करतो. एवढंच नाही, आता माझ्याकडे जवाई आहेत, पोरी आहेत, एवढे शिष्य आहेत बस. तरी परंतु मला असं वाटले, जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला. अपने करनी से उतरो पार. अरे बाप बेटे का क्या विचार. बापाचा पोरगा विचार करत नाही, पोराचा बाप विचार करत नाही, बायकोचा नवरा विचार करत नाही, नवऱ्याचा बायको विचार करत नाही, तर क्या किसी का क्या भरोसा. आणि म्हणून मी आपली समाधी तयार करून ठेवली. उद्या जवाई नाही केला गा ना पोराई नाही केलं गा, हे लेंबडी झळ नाही पाहिजे. आपुले मरण पाहिले म्या डोळा. आताच कोणी कोणी म्हणतात ना, जित्यावरच आपली गड्डा करून ठेवायचा किंवा समाधी तयार करून ठेवती. मी समाधी करून ठेवली, समाधीच नाही, मकरांवर मूर्ती आणून मांडली आहे इथं माझ्या पाठीमागे. पण या काही लोकांचा असा म्हणणं आला का जित्यावर मूर्ती नाही मांडत, तर म्हणला का होते रे. नाही, 20 वर्ष 50 वर्ष 100 वर्ष झाले तरी देवा मला सुखी ठेव, देवा माझं आयुष्य वाढव, देवाकडे प्रार्थना करतात. मी तशी प्रार्थना नाही करून राहिलो देवाला. देवा माझा कार्यकाल संपला असेल तर तू आदेश दे, माझी चड्डीना टावेल थैल्यात भरूनच आहे. यमराज आला ना, महाराज चला, नाही झाला का म्हणलं तर चल बाबा सुट्टी. आपण प्रपंच संपूर्ण केलाय, पद्धतशीर केलाय, लोकांसारखा भोंगळ कारभार नाहीये. आणि आपली जबाबदारी संपू नये. 25 वर्ष ब्रह्मचर्य, 50 वर्ष गृहस्थाश्रम, 75 वानप्रस्थ आणि 75 नंतर संन्यास. त्याच नियोजनाला अनुसरून आपल्या धर्मसंस्थेच्या सनातन धर्माच्या घटनेप्रमाणे 75 वर्षानंतर संन्यास म्हणून हाच योग इथं उभारलेला आहे. आणि ते संन्यास असून तुम्हा लोकांसाठी आमचा गुरु मेला गेला दृश्य झाला न म्हणता भुगाव संस्थांमध्ये सुद्धा आणि ढाडगत संस्थांमध्ये माझ्या नामाची प्रतिमा मांडलेली आहे. मी गेलोय तरी तुम्हाला सदैव दर्शन या मूर्तीतून मिळेल आणि या मूर्तीतून तुमच्याशी संवाद होईल. तुमच्या स्वप्नातून तुम्हाला मार्गदर्शन करून मी गेलो तरी तुमच्या पाठी सद्गुरू उभा आहे. आणि म्हणून मी आता त्या प्रतिमेचे दर्शन करून देतो तुम्हाला. उघडूनच द्या ना. श्री संत अमररत्न तवाळे बाबा की जय. श्री संत अमररत्न तवाळे बाबा की जय. हॅलो. हिला मी मांडतही होतो, पण आमचा एक नातू बदमाश आहे पिंक्या नावाचा. यानं माझ्याशी जिक्र केली, नाही म्हणे मूर्ती नाही मांडू देत. अबे तर का होय महिला तो, अबे तर मरणीच आहे ना. गुरु गुरु मरण्यापेक्षा राम राम म्हणता जाओ माझा प्राण. अरे जन्म आणि मरण हेच तर खरं माणसाचं रहस्य आहे जीवनाचे. असो, आमचे उदात्त अंतकरणाचे बिन मागे दान करणारे श्रीमंताचा लेकरू आहे, महान तपस्वी त्यागी संन्यासी माणूस आहे आत्मारामजी पंचभाई. यांचं सुद्धा मी स्वागत करू इच्छितो. आमचे पुराणबाबा त्यांचं शाल श्रीफल देऊन स्वागत करतील अशी माझी विनंती आहे. बघा, मी आतापर्यंत तुमची वेळ घेतली ना,
का घेतली असेल? का माझा तुटका फुटका संसार तुमच्या समोर मांडून प्रदर्शन करावं म्हणून? नाही, तो उद्देश नाही माझा. असोनी संसारी जीवे वेग करी, अरे वेदशास्त्र उभारी बाहे सदा. आमच्या संतांनी, आमच्या गुरु लोकांनी, आमच्या ज्ञानेश्वर माऊलीनं सांगितलं, असोनी संसारी. आपल्या संसारामध्ये मुलाबाळांचा, बायका लेकरांचा, नातूपंतूंचा सांभाळ करून मग देवाची भक्ती करा आणि तेच तत्व धारण करून वर्णाश्रमाच्या नियमाप्रमाणे आतापर्यंत मी कसा प्रपंच थाटला आणि जे गुरुनं थाटलं ते तुम्ही थाटावं माझ्या शिष्य परिवारानं, याचा प्रदर्शन मी तुमच्या समोर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि असाच जे गुरुनं केलं, गुरुच्या पावलावर पाऊल देऊन तुम्ही आपला संसार सुद्धा, आपला प्रपंच सुद्धा, आपले बायका लेकरं पोरं सुद्धा गुणा गोविंदानं पालन करून देवाची भक्ती कराल, एवढीच मी अपेक्षा करतो. आणि त्याच्यासाठीचा एवढा मोठा अट्टास तुमच्या समोर आज मांडण्याचा मी. चित्रांगना भेंडारकर 2 शब्द शार्पमध्ये 5 मिनिटात. जय गुरुदेव. व्यासपीठावर विराजमान असलेली माझी सद्गुरू माऊली श्री संत अमरत्न तवाडे बाबा, या ढासगडच्या पावन पवित्र ठिकाणी वास्तव्य करणारे ऋषीगण, देवादिदेव महादेव, महाकाली, पणसूत हनुमंतराय, त्या सर्वांच्या चरणी माझा कोटी कोटी दंडवत प्रणाम. व्यासपीठावर बरेच महान हस्ती विराजमान आहेत, आपल्या सर्वांना परिचित आहेत. आणि विशेष करून या जंगलाच्या ठिकाणी थंडीचे दिवस, सकाळी खूप थंडी होती, पब्लिक भरपूर, रात्रीला आपण सगळे इथेच झोपलेलो. तुम्हाला खरोखर साष्टांग दंडवत प्रणाम. ही आपली भक्ती आहे आणि ही आपली थोर भक्ती आहे आणि ही कृपा आपल्या सद्गुरू माऊलीची आहे. गुरुमाऊली श्री संत अमरत्न तवाडे बाबा की जय. एवढी ताकद एका भक्तीतच राहू शकते. कोणाला कदाचित तिकडे जागा मिळाली असेल, कोणाला इकडे जागा मिळाली असेल, पण बरीचशी अशी मंडळी होती की जिकडे जागा मिळाली तिकडे झोपलेले होते आणि ज्ञानाच्या त्या गंगेमध्ये अथांग सागरात डुबून गेलेले झोपलेले होते. कारण रात्री जागृती झाली आणि जागृती म्हणजे खरोखर जागृतीच होती. आमची सद्गुरू माऊली अमरत्न तवाडे बाबा फार अनमोल वचन, अंतरंगातून पहा, बाहेरंगातून पहा, जिकडे पाहाल तिकडे काही ना काही मिळेलच मिळेल. बाकी आमची महान असते आदरणीय लंजे बाबा, दखणे बाबा, काशीनाथ बाबा, भेंडारकर बाबा, अनेक महान संतांनी आपल्याला जागृती करून दिली आणि आपण जागृती करता करताच पहाटे उठलो. पण फार सुंदर झाली आपला हा महाशिवरात्रीचा पावन पर्व. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सांगण्यासारखं फार काही असं काही नाही. सद्गुरू माऊली प्रत्येक म्हणतात ना, ते पायाच्या नखापासून ते केसाच्या डोक्याच्या केसापर्यंत तसं सार्वत्रिक त्यांचं प्रवचन असते, तिथून काहीही सुटत नाही. मला असं वाटते फक्त कृतीची कमी आहे. ते जे सांगतात ते करतात, आपण ऐकतो, कदाचित करण्यात आपली कृती कमी पडते. तर मी आज एवढंच आवर्जून सांगेन की आपण कृती आणि आत्मपरीक्षण, आपण बऱ्याचदा सहज दुसऱ्याला सहज बोलतो, सहज, अरे बाबा तू त्याच्यात आहेस का पहिले. काय म्हणतात कबीर महाराज, बुरा जो देखन मै चला बुरा न दिखिया कोई, बुरा जो देखन मै चला बुरा न दिखिया कोई, जब मैं देखा मन अपना मुझसे बुरा न कोई. तर मला असं वाटते की आपल्याकडे ज्ञान आहे. आज सद्गुरू माऊलीसारखी जिवंत हस्ती आम्हाला क्षणोक्षणी आज इशारा देत आहे, त्यांच्या वाणीतून सांगत आहे. आणि विनंती एवढीच आहे की आपण कृती करू, एक आत्मपरीक्षण करू. दुसऱ्याला नावं बोटं ठेवता ठेवता, दुसऱ्यांचे चुका काढता काढता, दुसऱ्यांना शिस्त लावता लावता आपली स्वतःची शिस्त बिघडते. माझा अनुभव आहे. म्हणून फार त्याचे कर्म आहेत, तो त्याचा जीव आहे, तो त्याचं बघेल. एका लिमिटपर्यंतच तुम्ही एखाद्याला वठणीवर आणू, पण त्याच्यामुळे आपण बिघडू हे असं नको व्हायला. कारण आपल्याकडे एवढा मोठा ज्ञानाचा अनमोल घडा आहे आणि तो जर घडा आपण त्याचा उपयोग घेतला नाही तर पालत्या घागरीवर पाणी होईल. म्हणून काही गोष्टी संसारात होत राहतात.
प्रपंच करावा नेटका दिसू द्यावान फाटका, ज्याचा प्रपंच फाटला त्याचा परमार्थ बुडाला. याचं सुंदर उदाहरण सद्गुरू माऊली आपल्या समोर आहेत. प्रपंचही करायचा आहे, परमार्थही करायचा आहे, पण तो कसा करायचा आहे आपल्या सद्गुरू माऊलींच्या जीवनचरित्रातून आपल्याला दिसते आहे. म्हणून सोडायचं काहीच नाही आहे. बस जास्त दुसऱ्यांकडे बोट दाखवण्यापेक्षा कालच्या सद्गुरू माऊलीच्या प्रवचनाचा विषय हाच होता. माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे रात्रीचाही विषय तोच होता. कारण ज्ञान आपल्याकडे खूप आहे, ज्ञानात आपण कमी नाही, पण बहिरंगातून कुठेतरी आपण जेव्हा आपलं वातावरण वागतो, चालतो, वागतो, त्याचं आत्मपरीक्षण आपण करूया. अंतरंगातून आपण शुद्ध होऊया. कारण भक्तीच्या पहिला पाया आधी शुद्ध करा मन. तो मन शुद्ध, मला माहिती आहे आपण सगळे शुद्धच आहात, मी कोणावर आरोप नाही करत आहे, पण तरीही संसार आहे, समाज आहे, कमी जास्त गोष्टी होत राहतात. पहिले दुसऱ्याला म्हणण्यापेक्षा पहिले स्वतः त्याचं आत्मपरीक्षण करा. नक्कीच आपण सद्गुरू माऊलींचे शिष्यगण आहोतच, पण एका श्रेष्ठ शिष्यामध्ये आपली गणना होणार. शिष्याचेही प्रकार आहेत, आपण कोणत्या शिष्यात मोडतो हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. सद्गुरू माऊली श्री संत अमरत्न तवाडे बाबा की हर हर महादेव. हजारोच्या संख्येने उपस्थित सर्व भाविक भक्त एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. अखंड स्वरूपानं देवाच्या चिंतनामध्ये आपला जीवन सुजलाम सुफलाम करण्याकरिता ज्ञानाची जोपासना म्हणून श्रवण भक्ताच्या माध्यमातून आपण या ठिकाणी अखंड भक्ती सुख सोहळ्यामध्ये वाहून गेलेले आहात. बऱ्याचशा आमच्या भक्तांनी, पाहुण्यांनी अनमोल अनमोल शास्त्र पुराण वाचल्यानं जे अनुभव मिळू शकत नाही ते समाजातूनच आपला अनुभव घेतलेले अनमोल बोल आपल्या कानापर्यंत पोहोचवलेले आहेत. आणि त्यांचं तुम्ही काटेकोरपणानं आपल्या आचरणामध्ये उतरवून आपल्या जीवनाचं भविष्य उज्ज्वल कराल अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि विश्वासही ठेवतो की तुम्ही तवारे महाराजांचे शिष्य आहात, कधीही वाईट मार्गाने वागणार नाही. पण एक लक्षात असू द्या, मनुष्य प्राण्याचं जीवन हे जीवन आहे. जीवना वेगळी मासोडी तैसा तुका तळमडी. एखादी मासोडी पाण्याच्या बाहेर जशी तरफडते ना, तसा नामाशिवाय जीवनामध्ये संसारामध्ये मनुष्य रात्रंदिवस अक्षय सुखाच्या प्राप्तीसाठी धडपड करतो, तळमळ करतो. एखादा पक्षी आहे, पोपट पंछी मारे भरारी, अरे कुठले स्थान आणि कुठली नौकरी, रोजच जाती फिरून येती मनमनी उल्हासितो मानवा का चिंतावा. पक्षाच्या घरी नाही चारा पाणी, त्याची चिंता करी नारायण, तो भगवंत जाणतोय. आणि आज आपणही एवढे मोठे स्वावलंबी आहोत. 84 लक्ष युनिच्या शेवटी स्वतंत्र स्वराज्य मिळालेल्या देशामध्ये आपला स्वतंत्र जन्म आहे. परंतु स्वतंत्र असूनही माया बड़ी मोहिनी फिरत चारी देश, इस माया में जो जो फसे उसको मेरा संदेश. प्रत्येक जीव आपल्या मायाजाळामध्ये असा गुंग झालेला आहे, मायाजाळाच्या बंधनामध्ये असा पडून गेलेला आहे, गुरफटलेला आहे की त्याला जाण्याचा आणि येण्याचा मार्ग सापडून राहिलेला आहे. आने की बाट कौन, जाने का घाट कौन, अरे ब्रह्मा कौन, ब्रह्मा का कपाट कौन, धरते कौन, धरवते कौन, स्वप्न के जागे कौन, देहल के भागे कौन, कौन और कहाँ समाया है. म्हणून जशी निसर्गरम्य वातावरणामध्ये मनमानी भरारे मारणाऱ्या पोपटाला एखाद्या माणसानं, एखाद्या व्यक्तीनं पिंजऱ्यामध्ये बेंडल्यानंतर त्याची जशी अवस्था होते, त्याप्रमाणे आपल्या असो एवढा मोठा स्वतंत्र जीवन भगवंताने आपल्याला दिला, एवढा मोठा सर्व प्राण्यामध्ये उत्तम नरदेह आपल्याला दिला, सुविचार दिला. पण आपण मायाजाळाच्या पिंजऱ्यामध्ये देहसंगामुळे असे गुरफटलेले आहोत की त्याच्यातून निघण्याचा मार्गच कळत नाही. आणि म्हणून आमचे संत आम्हाला उपदेश करतात, पिंजरे के पंछी रे तेरा दर्द न जाने को, तेरा दर्द न जाने को. पिंजरे
पोपट बिचारा क्षणोक्षणी झुरू 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 डोळ्यातून अश्रुधारा गाडू 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 एक एक क्षण आयुष्याचा काढतो. त्याप्रमाणे प्रत्येक जीव या देहरूपी पिंजऱ्यामध्ये मायारूपी बंधनामध्ये असा जखडला गेलेला आहे की दुनिया अशी अंधी है जैसी अंधी गाय. अरे बछड़ा था सो मर गया चुडीचा हे ज्याला आपण आपले म्हणतो ना, अरे हे आज नाही उद्या एक नाही एक दिवस साथ सोडणार आहे. ज्याला बायको म्हणता, नवरा म्हणता, पोरगा म्हणता, सून म्हणता, नातू म्हणता, हे सर्व आपल्या आपल्या सुखासाठी तुमच्या भोवताल बसलेले आहेत. पण जेव्हा वेळ येईल ना, सुख के सब साथी दुख में नको, सुख के सब साथी दुख में नको. मेरे राम मेरा श्याम एक साजा तू जान को. हे तर सर्व सोडतीलच. पाहता ना, काही नवीन गोष्ट नाहीये. आजा गेला पंजा गेला बाप मसनात गेला रे, देखत देखत नातू पंतू तोही वेळा झाला. ज्याला तुम्ही माझा देह म्हणता ना, हा देह सुद्धा एक ना एक दिवस देह मातीत मिळणार आहे. या लायकराम भाऊ या या या. देह मातीत मिळणार आहे. हो एक दिवस एक दिवस मननार पदी माझे अंती दुर्दे ही पडणार आहे. अंती दुर्दे ही पडणार आहे. एक दिवशी तुझा एक दिवशी तुझा देह मातीत मिळणार आहे. देह मातीत मिळणार आहे. एक दिवशी तुझा आहे. एक दिवशी तुझा. अरे आपुले शरीर आपणा परिश परावे होतील नवल काय. हा शरीर सुद्धा नाशिवंत आहे. एक ना एक दिवस तुम्हाला हात झाडू मारणार आहे. या शरीरासारखा बैमान धोकेबाज जगात कोणताच कार्य नाही. नाशिवंत देह जाणार शकळ आयुष्य सावधान. आणि शेवटची पाळी मनुष्य जन्म आहे. या मनुष्य देहामध्ये आलो आपण तर एका परमेश्वराची भक्ती करा, प्राप्ती करा. कारण भक्ती विना उद्धार नाही कुणाला. भक्तीसाठी निर्धार पाहिजे. निर्धार पाहिजे मनाला.
कशी करायची, तर एका देवाची. देव म्हणजे कोण? दगडाची मूर्ती मांडली आहे, धातूची मूर्ती मांडली आहे तीर्थयात्रेमध्ये, तो देव नव्हे, ती प्रतिमा आहे. खरा देव की आपला तो देव एक करून घ्यावा, अरे बाबा सकल देवांचे मूळ तो हा आत्मा रामची केवळ. समर्थ रामदास स्वामी आपल्या शिष्या कल्याणला सांगतात की अरे बाबा हे 33 कोटी देव देव सारा जग भ्रमात पडलेला आहे, पण या सर्व देवांचा मूळ केंद्रबिंदू कोण आहे? जे सकल देवांचे मूळ तो हा आत्मा रामजी केवळ. मंडळी भोग सकळ याशी एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमीन. तो आत्मा या देहामध्ये आहे म्हणून डोळ्यानं पाहता, कानानं ऐकता, नाकानं श्वास घेता तो एकदा आत्मा देहातून गेला. अरे यह देह तो मुर्दा है, साधुबाई रह गई झोली तुम्हारी, रोती है माला बिचारी. दंड कमंडल भंग का लुटा पड़ी कमलिया काली, चिमटा तो मट्टी में बैठा. आणि मग खऱ्या अर्थानं जन्माला आला त्याचा सार्थक करायचा असेल तर येणे देही ओळखी करी आत्मा राम. संसार एवढंच मी संदेश देतो. काल्याची भरपूर वेळ झाली आहे, पण ज्या प्रमुख पाहुण्यांचं आपण या ठिकाणी मोठ्या आतुरतेनं चातक पक्षासारखी वाट पाहत होतो ते पाहुणे एक गडी 12 भानगडी, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. आपल्याला वाटते आमच्यामध्ये आले पाहिजे, बसले पाहिजे, पण आमच्यासारखे पूर्ण जिल्ह्याचे लोक आतुर असतात ना. काय करणार? राणीगडी बाई कुठेही निघून जाते, पण लेकुरवारी मा म्हणला का तिला भयंकर भानगडी राहतात. ह्या अशा लेकुरवारी मायासारख्या आमच्या या गोंदिया जिल्ह्याचे अध्यक्ष, लहान गोष्ट नाही आहे, पूर्ण जिल्ह्याचं अध्यक्षपद ज्यांच्या हातामध्ये आहे, ब्रह्ममूर्ती आमचे लायकराम भाऊ भेंडारकर या ठिकाणी उपस्थित झाले. अति आनंद झाला. मी आतापर्यंत पुराम साहेबांसोबत त्यांचीच वाट बघत होतो. त्यांनी सांगितलं आपल्या प्रवचनामध्ये की ज्या माणसाची, ज्या पाहुण्यांची आपण वाट पाहतो आणि आपण टाइमपास करून राहिलो ते अजून यायलात, येतील येतील येतील. आले. आणि ते सामान्य नाही, राजकारणी नाही, एक गृहस्थाश्रमामध्ये राहून शत्रुजी भेंडारकर महान संत होते. भेंडारकर परिवार माझा खूप जवळून संबंध आहे आणि त्यांच्या वंशातील लायकराम नावही त्यांनी असं ठेवलं, लायक, नालायक नाही, लायक राम. आणि एवढे लायक आहेत ते का आज तर हे सभा प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्याला दिसते, पण न पाहताही आमच्या भुगाव पंढरपूरच्या काल्यामध्येच त्यांनी ढासगडला काय निधी द्यायचा आपल्या जिल्हा परिषदेमधून ते जाहीर करून टाकलाय. आणि ते आता माझ्या तोंडातून ऐकण्यापेक्षा त्यांच्या तोंडातून मी ऐकाल तर बरं होईल. आणि म्हणून एवढ्या मोठ्या गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हा परिषदचे अध्यक्ष आमच्या एका जंगलामध्ये, झुडपीमध्ये आमच्या मागासवर्गीय लोकांमध्ये येऊन विलीन झाले. त्यांचं प्रेम कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि म्हणून त्यांचं स्वागत आमच्या मंडळाचे अध्यक्ष संजय भाऊ पुराम, दोघेही पती पत्नी शाल श्रीफल देऊन स्वागत करतील अशी माझी विनंती आहे. काल्याची वेळ झालेली आहे. 11 वाजतापासून तुम्ही या ठिकाणी एकाग्र चित्ताने बसलेले आहात. खूप त्रस्त झाले असाल. असू द्या, भक्ती नवे लावण्याची, भक्ती कमाई देहाची. डाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपणा येत नाही. लोखंडाचे चणे खावे लागतात, कठीण परिश्रम करावे लागतात, तपश्चर्या कराव्या लागतात. त्याप्रमाणे महाशिवरात्रीच्या शुभ पर्वावर एक आपली तपश्चर्या म्हणून दृढ संकल्प करून एकाग्र चित्ताने बैसा.
काला मी 5 मिनिटात करतो. गोपाला गोपाला म्हणलो की काला संपला. काल्यासाठी आतुर राहू नका. महाप्रसाद करा. जाणं होईल तर ठीक, नाही तर रात्री मुक्काम करा. रात्रभर जसे तुम्ही जागले जसे झोपले जिथं तिथं आजही रात्र काढू. पुन्हा ही संधी येणार नाही बरं. एक बार गेला गेला, पुन्हा नाही आला. आणि म्हणून आपल्या काल्याच्या कार्यक्रमाला आता सुरुवात होतो आहे, परंतु जन्म होईल श्री लायकरामजी भेंडारकर यांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. टाळ्या वाजवा जोरदार. नेत्याचं कसं आहे, जोपर्यंत तुम्ही जोराना वाजवाल नाही तोपर्यंत हे नेते जोराना काही करत नाही. खास महाशिवरात्री निमित्तानं या ठिकाणी 2 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन आमचे मार्गदर्शक आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक श्री संत अमररत्न तवाडे बाबा यांच्या माध्यमातून सातत्यानं दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा या कार्यक्रमाचं आयोजन आहे. आणि ह्या कार्यक्रमाला प्रामुख्यानं उपस्थित जे आताच नुकतेच आपल्यासोबत हितगुती साधत होते असे देवरी आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सन्माननीय संजयजी पुराम साहेब, त्यांच्या धर्मपत्नी आणि बावजींच्या मानसकन्या आणि आमच्या भगिनी सौ सविताताई पुराम, माजी सभापती तथा विद्यमान जिप सदस्य जिल्हा परिषद गोंदिया या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आमच्यासोबत आलेले सडक अर्जुनी पंचायत समितीचे सन्माननीय सभापती चेतन भाऊ वडगाय या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित सन्माननीय भरतसिंगजी दुधनांग साहेब संचालक नाशिक, सन्माननीय गुंटे साहेब ठाणे आणि या ठिकाणी बाबाजींना आताच नुकतंच आपल्याला सांगितलं असे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि अर्जुनीवर विधानसभा क्षेत्राचे आमदार साहेब या ठिकाणी पोहोचत आहेत. त्यांच्यामुळे मी अर्धा तास वेळ झालं. त्यांची एक बैठक होती पण त्यांनी सांगितलं का साहेब तुमच्या ठीक आहे पण मला त्या ठिकाणी पोहोचणे आवश्यक आहे, म्हणून आम्ही घाईघाईने या ठिकाणी निघालो. आणि ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित सर्व पाहुणे मंडळी आणि सर्व आमच्या महिला भगिनी, पुरुष वर्ग, बंधूंनो आणि भगिनींनो, सालाबादाप्रमाणे यावर्षीसुद्धा बाबाजीच्या सौजन्यातून या कार्यक्रमाचं आयोजन होतं. या ठिकाणी आपण सगळे महादेवांचे भक्त आहोत आणि बाबाजींचं नावसुद्धा महादेव आहे. सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवून स्वागत करावा. मी कालच या कार्यक्रमाला या ठिकाणी येत होतो, परंतु महाशिवरात्री प्रतापगडला सुद्धा मोठ्या उत्साहानं साजरी होते. लाखो लोक त्या ठिकाणी सुद्धा येतात आणि यावर्षीनं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं त्याचं नियोजन आमच्याकडे होतं. म्हणून जवळपास काल आम्ही सातत्यानं सकाळच्या 7 वाजेपासून सायंकाळच्या 6 वाजेपर्यंत प्रतापगडला होतो आणि ढासगडला सुद्धा मोठा कार्यक्रम होतं असं बाबाजींना आम्हाला मागे भोगाव मेंढ्याला मी सहज गेलो होतो त्या ठिकाणी सांगितलं होतं. आणि यावर्षी आपण निश्चितपणे त्याच ठिकाणी तारीख दिली, परंतु तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं बाबाजीच्या माध्यमातून बाबाजींचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर आहे. म्हणूनच जिल्हा परिषदेची जबाबदारी मिळाली आणि महिन्याचं शेवटचे दिवस आहेत या ठिकाणी आपल्या स्टँडिंग समिती असते, आपली स्थायी समिती असते किंवा जलव्यवस्थापन समिती आणि सगळ्या काही समित्या जिल्हा परिषदेच्या असतात, त्यांच्या महिन्याच्या शेवटी बैठकी होतात, त्या कराव्या लागतात. त्या आयोजन आधीपासून ठरलं होतं आणि ते काम करून या ठिकाणी पोहोचलो. महत्त्वाचा विषय असा आहे की नेते काही करू शकत नाही, पण बाबाजींच्या माध्यमातून फक्त आपला परिवार नाही, ते एवढा मोठा जनसागर या ठिकाणी उपलब्ध आहे. ही बाबाजींची देण आहे. आणि आपण एखादा कार्यक्रम म्हटल्यानंतर गाड्या देऊन या ठिकाणी पुरम साहेब बोलवतो, परंतु बाबाजीचा एक आवाज गेल्यानंतर इतका मोठा जनसागर या ठिकाणी उपस्थित आहे आणि म्हणून बाबाजीचे एकदा आपण टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे. आणि म्हणून ही एवढी मोठी विभूती आपल्याला मिळालेली आहे. आणि माझ्या वडिलापासूनच बाबाजीच्या प्रेमामध्ये आधीपासून आहोत. मीच नाही तर माझ्या सगळ्या भगिनी, माझं भाषणसुद्धा या ठिकाणी बसलेलं आहे. सन्माननीय लंजे महाराज, सगळे
कारण की जो वारकरी संप्रदाय वगैरे आधीपासून आपण त्याच्यामध्ये असतो, तर परिवाराची लोक या ठिकाणी आहेत. सगळ्यांना संतांचे विचार या ठिकाणी करतात आणि संत काय करू शकतात आणि संतांच्या विचाराशिवाय आपला सर्वांगी विकास होऊ शकत नाही, हे आपण आधी समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून ह्या गोष्टी अत्यंत आवश्यकता आहेत. आणि म्हणूनच सांगतो की श्रद्धा ही श्रद्धा असते, श्रद्धा ही अंधश्रद्धा नसते, हे आपण आधी समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच विचाराचे पाईक आपण आहोत. आणि म्हणूनच आपण 11 वाजतापासून आता जवळपास 4 वाजत आहेत, आपण या ठिकाणी ठाण म्हणून आपण या ठिकाणी बसल्यात. आपल्या सगळ्यांचा अंत या ठिकाणी आपण बघणार नाही. आपण भाऊजीसोबत नेहमी राहतो, भाऊजींचे विचार आपल्याला माहीत आहेत. आमचे सुद्धा आम्ही मागे भोगाव मेंढ्यामध्ये सुद्धा जवळपास 10 ते 15 मिनटं आपल्यासोबत इथे घेऊन साधलो. येणाऱ्या काळातसुद्धा आपण या ठिकाणी नेहमी आपल्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करू. कार्यक्रमाला याची बरीच वेळ होतं याची कल्पनासुद्धा मला आहे, परंतु ह्या इतक्या दुर्गम भागात ही जागा कशी काय शोधली मला पण माहीत नव्हतं. परंतु भाऊजींची कन्या शेवटली कन्या त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी झाला. आम्हाला सुद्धा निमंत्रण होतं, त्या कार्यक्रमाला मी होतो. हे भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी सगळीचा कार्यक्रम झाला होता, साक्षगंधाच्या कार्यक्रमाला मी होतो. आणि म्हणून या ठिकाणी येणं झालं आणि त्याच वेळेस सगळा परिसर या ठिकाणी बघितला. बहुतांश विकास सन्माननीय तसे आता पुराम साहेब बाबाजीचे जवळच लागतात, त्यांच्यामुळे त्यांच्या माध्यमातून सुद्धा एक निधी चांगल्या पद्धतीच्या आणण्याचं काम झाला. ताईंनी सुद्धा निधी दिली. आणि मी मागेच सांगितलं की जिल्हा परिषदच्या माध्यमातून येत्या वर्षात आपण 25 लाखाचा निधी या कार्यक्रमासाठी देणार आहोत. आणि बाबाजी जे काही काम सांगतील तेच आपण या ठिकाणी करू. ताईंना सुद्धा मी त्या दिवशी सांगितलं होतं की ताई बाबाजींना विचारून, कारण की या ठिकाणचं कामं आणि बाकी जे ठेकेदार लोक आहेत ते कामं वेगळ्या पद्धतीचे असतात. या ठिकाणी बाबाजी मंदिर तशाच पद्धतीचं नियोजन होईल. आणि अजून पुराम साहेबांनी सांगितलं की DPCच्या माध्यमातून पर्यटनमध्ये आहे ना स्थळ, पर्यटनमध्ये आहे, त्याच्यामध्ये अजून भरी निधी. कारण की एखादा आपणाला शेड वगैरे करण्याचं काम, हा जो कार्यक्रम आहे तर शेड वगैरे आपल्याला करता येऊ शकतं. तुम्ही जर सांगाल त्या पद्धतीने नियोजन करून एक चांगल्या पद्धतीचा भरीव निधी या 2 वर्षात निश्चितपणे देण्याचं काम सन्माननीय पुराम साहेब सोबत आहेत, सवितात आहेत, त्यांचं सहकार्य आहे. बाबाजींचा आशीर्वाद डोक्यावरती होता आणि बाबाजींमुळे दोघांचं सहकार्य आणि सगळ्या नेत्यांचं सहकार्य आमच्यापाशी होतं आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद सोबत होता. त्याच्यामुळे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होण्याचा मान आपल्याला या ठिकाणी मिळाला. आणि म्हणून हे संधीचं सोनं करण्याचं काम या तुमच्या सगळ्यांच्या समन्वयाच्या माध्यमातून निश्चितपणे होईल. ज्या पद्धतीनं ढासगडमध्ये आपल्याला जे काही करता येईल ते करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. परंतु सोबतच आपल्या जिल्ह्यामध्ये काही छोटं मोठं जे काही आपलं धार्मिक स्थळ आहेत ते निश्चितपणे पूर्ण करण्याचं काम आणि गावाच्या सुद्धा छोट्या मोठ्या जे काही योजना त्या करण्याचं काम आपल्या माध्यमातून होईल असं या ठिकाणी आश्वस्त करतो. सगळ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. आणि बाबाजींचा, कारण सगळं मार्गदर्शन बाबाजी करतात, बाबाजींमुळे आपण सगळे या ठिकाणी आहोत असं समजून बाबाजींना वेळ जास्त या ठिकाणी मिळाले पाहिजे असं आश्वस्त करतो. पुन्हा एकदा सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सर्वांनी वर हात करा जरा. गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद, 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 गोपाल राधे कृष्ण गोविंद, गोपाल राधे कृष्ण गोविंद 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 गोविंद. श्याम रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, गोपाल कृष्ण भगवान की, आदिशक्ति दुर्गा माता की, आदिशक्ति महाकाली की, एक नमः देवरा पार्वती. गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद, गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद, गोपाल राधे कृष्ण गोविंद, गोपाल कृष्ण भगवान की. माय
बाप हो, कोणतंही कार्य आपल्याला सहज वाटते, पण हे सहज नसते, पूर्वनियोजित. भाग्याविण प्राप्ती नाही ऐशे वेद देती ग्वाही. आपण अहो भाग्यवंत आहात की एवढ्या मोठ्या संत सभेमध्ये की बसू संतांचे कचेरी तेथे आम्हा दिवाणगिरी. या संतांच्या सभेमध्ये आपण या ठिकाणी मग्न झालेले आहात. कारण संत समागम अखंड सुखाचा, ब्रह्म दर्शनाचा. अरे जगामध्ये राज मिले, गजघाट मिले, सब साथ मिले भाई, गजरात भाई, लोक मिले, वैकुंठ लोक मिले, पर ये संत समागम दुर्लभ. आणि या संत समागमामध्ये कालपासून आपण वाहून गेलेले आहात. खरोखर तुम्ही असंख्य अतोनात भाग्यवंत आहात. आणि हे ज्याला समजलं त्याच्या जीवनाचा खरा रहस्य त्याला समजला, त्याचा अर्थ समजला. नाहीतर नर होऊन पशु झाला तुका म्हणे वाया. या गोकुळीच्या सुखात पार नाही, अरे पार नाही लेखात पार नाही. या गोकुळीच्या सुखात पार नाही, पार नाही लेखात पार नाही. बाळकृष्णानंदा घरी, बाळकृष्णानंदा घरी, बाळकृष्णानंदा घरी आनंद नारी आनंद. बाळकृष्णानंदा घरी आनंद पताका गुडिया तोरण. चला वाजवा, ताली वाजवा, चला कला टपताला. पताका गुडिया तोरण करती कथा गाती, कथा गाती गाणे करती कथा गाती. पताका गुडिया तोरण करती कथा गाती गाणे, कथा गाती गाणे करती कथा गाती. तुका म्हणे चंद्रे चंद्रे, तुका म्हणे चंद्रे चंद्रे, तुका म्हणे चंद्रे चंद्रे मन मोहिले गोविंदे मन मोहिले. तुका म्हणे चंद्रे चंद्रे मन मोहिले गोविंदे, मन मोहिले गोविंदे मन मोहिले. चला बाई पांडुरंग पाहू वरवंती, चला बाई पांडुरंग पाहू वरवंती, चला बाई पांडुरंग पाहू वरवंती, चला बाई पांडुरंग पाहू वरवंती. अरे मांडीला काला होता गोवाळाची दाटी, मांडीला काला होता गोवाळाची दाटी. चला बाई पांडुरंग पाहू वरवंती, चला बाई पांडुरंग पाहू वरवंती, चला बाई पांडुरंग पाहू वरवंती, चला बाई पांडुरंग पाहू वरवंती. आम्हा माहुंबाई पावा वाजवे मोहारी, आम्हा माहुंबाई पावा वाजवे मोहारी. अरे खेळला से फेरा मध्ये घालोनिया हरी, खेळला से फेरा मध्ये घालोनिया हरी. चला बाई पांडुरंग पाहू वरवंती, चला बाई पांडुरंग पाहू वरवंती, चला बाई पांडुरंग पाहू वरवंती, चला बाई पांडुरंग पाहू वरवंती. हे लोकया तर आई अवघ्या बसूया, बेलफूल आहे का बेलफूल, बेलफूल. हे लोकया तर आई अवघ्या बसूया, लोकया तर आई अवघ्या बसूया. अरे विसरल्या देवान शंका नाही चिंती, विसरल्या देवान शंका नाही चिंती. चला बाई पांडुरंग पाहू वरवंती, चला बाई पांडुरंग पाहू वरवंती, चला बाई पांडुरंग पाहू वरवंती, चला बाई पांडुरंग पाहू वरवंती. आता बेलफूल उडवायचा, बेलफूल. हे पुष्पाच्या वर्षावराला हरत्या ठिकाणी, पुष्पाच्या वर्षावराला हरत्या ठिकाणी, पुष्पाच्या वर्षावराला हरत्या ठिकाणी, पुष्पाच्या वर्षावराला हरत्या ठिकाणी. अरे तुळशी माळा गोपोळ्या घालतात कंठी, तुळशी माळा गोपोळ्या घालतात कंठी. हो चला बाई पांडुरंग पाहू
काल्यावरचा नारळ म्हणजे काला फोडायचं काम आमच्या गोंदिया जिल्ह्याचे अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भाऊ भेंडारकर हे फोडतील आणि त्यांना काला फोडण्याकरिता आमचे अध्यक्ष संजय भाऊ पुराम सोबत घेऊन जातील मंदिरामध्ये. यादवाचा राणा गोपी मनोहर, यादवाचा राणा गोपी मनोहर, यादवाचा राणा गोपी मनोहर, यादवाचा राणा गोपी मनोहर. सुखामने सुख वाटे देखोनिया मना, सुखामने सुख वाटे देखोनिया मना, सुखामने सुख वाटे देखोनिया मना, सुखामने सुख वाटे देखोनिया मना. चला बाई पांडुरंग चला बाई पांडुरंग चला बाई पांडुरंग चला बाई पांडुरंग. अरे मानियेला काला होता गोपाळाची राणी, मानियेला काला होता गोपाळाची राणी, मानियेला काला होता गोपाळाची राणी, मानियेला काला होता गोपाळाची राणी. चला बाई पांडुरंग चला बाई पांडुरंग चला बाई पांडुरंग चला बाई पांडुरंग. हे हरीचा काला, हरीचा काला, ज्याच्या देवी ज्याच्या देवी गोपाळाने गोपाळाने हरीचा काला, हरीचा काला, याच्या देवी याच्या देवी गोपाला गोपाला हे गोपाला 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 हे देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, गोपाला 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 देवकी नंदन गोपाला, गोपाला 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. आता गुलाल उडवायचा आहे, गुलाल. या अध्यक्ष महोदय, या आमदार बाबा आता गुलाल उडवायला या. झुलत राधा संग गिरधर, झुलत राधा संग, झुलत राधा संग गिरधर, झुलत राधा संग, झुलत राधा संग गिरधर, झुलत राधा संग, झुलत राधा संग गिरधर, झुलत राधा संग. अरे झुलत राधा संग, झुलत राधा संग, झुलत राधा संग, झुलत राधा संग, हे झुलत राधा संग गिरधर, झुलत राधा ओ झुलत राधा संग गिरधर, झुलत राधा झुलत राधा संग गिरधर, झुलत राधा झुलत राधा संग गिरधर, झुलत राधा. ओ अबे गुलाल की धूम मचाई, गुलाल गुलाल लगे धूम मचाई, अबे गुलाल की धूम मचाई, आई धूम मचाई, धूम मचाई, धूम मचाई. अरे भारत चकारी रंग, हे भारत चकारी रंग झुलत राधा, ओ झुलत राधा संग गिरधर, झुलत राधा, ओ झुलत राधा संग गिरधर, झुलत राधा, झुलत राधा संग गिरधर, झुलत राधा. हे लाल भई वृंदावन यमुना, लाल भई वृंदावन यमुना, लाल भई वृंदावन यमुना, लाल भई वृंदावन यमुना. अरे केसर कबूतर रंग, हे केसर कबूतर रंग गिरधर, झुलत राधा संग.
झुलत राधा संग गिरीधर झुलत राधा झुलत राधा संग गिरीधर झुलत राधा झुलत राधा संग गिरीधर झुलत राधा ओ नाचत ताल हर भगवान नाचत ताल अरे नाचत ताल हर भगवान नाचत ताल अरे धीम धीम बाजे पुरंग बाजे मृदंग गिरीधर झुलत राधा झुलत राधा संग गिरीधर झुलत राधा हरि झुलत राधा संग गिरीधर झुलत राधा झुलत राधा संग गिरीधर झुलत राधा ओ मीरा कहे प्रभु गिरधर नागर 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 हे चरण कमल कुतंग हे चरण कमल कुतंग गिरधर झुलत राधा झुलत राधा संग गिरधर झुलत राधा हरि झुलत राधा संग गिरधर झुलत राधा झुलत राधा संग गिरधर झुलत राधा हरे झुलत राधा संग झुलत राधा संग झुलत राधा संग झुलत राधा संग हे झुलत राधा संग 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 गिरधर झुलत राधा संग झुलत राधा संग गिरधर झुलत राधा झुलत राधा संग गिरधर झुलत राधा झुलत राधा संग गिरधर झुलत राधा ओ बाल कृष्ण भगवान की पार्वती पते हर हर महादेव। सर्व आरत्या स्वयंसेवक लोक सज्ज करा आरत्यामध्ये मध्ये बसा सर्वजण खाली बसा स्वयंसेवक लोकांनी आरत्या घेऊन जा बरं मध्ये मध्ये हे चिदान दे गा देवा तुझा विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा हे चिदान दे गा देवा तुझा विसर तुझा विसर न व्हावा तुझा विसर गुण गायन आवडी आवडी गुण गायन आवडी माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी गुण गायन आवडी माझी सर्व जोडी न लगे मुक्तिधन संपदा न लगे मुक्तिधन संपदा साधु संग दे हे संग दे सदा साधु संग दे सदा न लगे मुक्तिधन संपदा साधु संग दे साधु संग दे सदा साधु संग दे ओ तुका म्हणे गरवानी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे हे घालावे आमासी सुखे घालावे आमासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे सुखे घालावे आमासी सुखे घालावे। चला आरतीसाठी सर्वजण उभे व्हा जागेवर आरतीसाठी सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहावं आरत्या सांभाळून जरा कपड्याला ज्योत लागता कामा नये दक्षता प्रत्येक गोष्टीमध्ये दक्षता ठेवा कंठ काळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा इथनी आदर निर्मळ वाहे झुळझुळा जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती वाळू 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 कर्पूर कर्पूर गौरा भुवा नैनी विशाळा अर्धांनी पार्वती सोनांच्या माळा दुतीचे भवन श्रीकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा बेलाळा जय देव जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी आरती वाळू भावारती वाळू कर्पूर देवी भक्ती सागर मंथन केले त्या माझी अवचित हाला लुटले सुरपणे प्रसन्न केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय देव जय श्री शंकरा आरती वाळू भावारती वाळू जागरांबर फणीवर्धन सुंदर मदनारी
पंचानन मनमोहन मुग्न सुखारी शतकोटीचे वीर रघुकोटी लग रामदासांतरी जय हे जय देव जय देव जय सुंदराव आरती वाळू आरती वाळू अम्बे तू है जगदम्बे काली जय दुर्गे खप्पर वाली तेरे ही गुण गाए भारत ओ मैया हम सब ओ अम्बे तू है जगदम्बे काली जय दुर्गे खप्पर वाली तेरे ही गुण गाए भारत ओ मैया हम सब भक्त जनों पर माता भीड़ पड़ी है भारी मानव दल पर छूट पड़ो माँ करके शुभ सौ सौ शिव से बलशाली अष्टभुजाओं वाली दुखियों के दुख निवार ओ मैया हम सब जगदम्बे काली जय दुर्गे खप्पर वाली तेरे गुण गाए ओ मैया हम सब उतारे हे माँ बेटे का है इस जग में बड़ा ही निर्बल नाता भूत कपूत सुने हैं प्रणाम माता सब पर करुणा बरसाने वाले अमृत बरसाने वाले दुखियों के दुख निवार ओ मैया हम सब उतारे जगदम्बे काली जय दुर्गे खप्पर वाली तेरे ही गुण गाए भारती ओ मैया हम सब हो नहीं मांगते धन और दौलत ना चांदी ना सोना हम तो मांगे माँ के मन का एक छोटा सा कोना सत्तर वाले तुम तो खाने वाले दुखियों के दुखड़े ओ मैया हम सब उतारे अम्बे तू है जगदम्बे काली जय दुर्गे खप्पर वाली तेरे ही गुण गाए भारती ओ मैया हम सब उतारे तेरे आरती आई तो बाबा हमारा सतवाई बाबा ध्यान सागरा धन्यवाद केला त्रिपुटामारी लक्ष्मी तुझी भ्रमरंगीला बाबा भ्रमरंगीला लक्ष्मीबाई वैष्णवी मठ करुणा राजा सुरंदा बाबा चौऱ्यासीच्या चक्रव्यातून सहज भोगतिया अजमेचा हरिवाज केला बाबा हरिवाज केला हनुमानाचा वेळ लावून श्रीवरती केला सप्तधातूचा पिंजरारूढी भ्रमण केला बाबा भ्रमण केला चारे वृत्त्या पार करून समाधीत केला छाया वाचा हरे हारी ओवाळला बाबा ओवाळला त्रिसवाच्या दुकाने कोण सोडवी तू म्हणला आरती ओवाळी तो बाबा संतुष्टा काला बाबा संतुष्टा काला हमारा सतावाळे बाबाच्या ध्यानाचा करावा ओवाळा माझ्या सद्गुरुराणा माझ्या शावर त्याच्याही तत्वाच्या ज्योती प्रकाश वेदना निराकार वस्तू पैशी आकार आली उघडे हो आकार हे सर्वघटी व्यापक माझी सद्गुरु माऊली 16 सांगली 72 कोटड्या पाया रंजली हरिने नवदरवाजे खिडकी मूर्ती बसवली
शक्कर सागराचा वेळा कैसा घातला हरीने कैसा तुका म्हणे बाप माझा चला अखंड होवाळा माझ्या सद्गुरुराणा माझ्या सावळ्याना हो पाचाही तत्वाच्या ज्योती प्रकाश कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम सदा वसंतम हृदय भवम भवानी सैतन्यम मंदारमाला कपालमाला शिवशंकरा दिगंबराय नमः शिवाय हरिलुटांगण वंदीन चरण डोळान पाहिन रूप तुझ रवियालिंगन तुमेव माता पिता तुमेव विद्या हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की श्याम रामचंद्र की पवन सूत हनुमान की आदि शक्ति दुर्गा माता की जय आदि शक्ति महाकाली की एक नमन गौरा पार्वती हर बसा सर्वांनी खाली बसा अनंत गणा मधुसूदना पद्मनाभा नारायण जगत्व्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवाधिदेवा कृपाळु आदि केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा श्रीसागरा शेषसेना कमलनयना कमलापति कामिनी मोहना मदन मूर्ति भवतारका धरल्याक्षिति वामन मूर्ति त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगज्जनीचा जगज्जीवना वासुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळ श्रीकृष्ण तुकाला लोटांगणी मजला ठाव ध्यावाजी चरणी हीच करीतसे विनवणी भवबंधनी सोडवावे भवबंधनी सोडवावे गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हरि ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम शांति 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 2 दिवसापासून आपण या ठिकाणी आदिशक्ती महाकाली आणि देवादिदेव शिवशंभू महादेव यांच्या कृपाक्षेत्राखाली भक्तीची ज्योत जागृत करून अखंड भक्ती उपासना केलेली आहे. आणि म्हणून सर्वांनी एकाग्र चित्ताने फक्त 1 मिनिट न बोलता अनिर्वाच्य
शिवशंभू महादेवाचं नासागरी दृष्टी आणि सोहमाशी गोष्टी अखंड नामस्मरण करावं. 2 दिवसाची पुण्य एका नामामध्ये आहे आणि म्हणून ते नाम 1 मिनिट फक्त एकाग्र चित्ताने कोणी कोणाशी न बोलता स्मरण करावं. मग आपण जय जयकार करू, प्रसाद घेऊ. श्री गुरुदेव की श्री गुरुदेव की जरा दम लावून जाय म्हणा, दम. श्री